नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांचं या ठिकाणी परळीतून नाव पुढे येत आहे, मंगेश देशमुख आपल्यासोबत आहेत. ज्यांचं परळी मधून या ठिकाणी परळी नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अगदी प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांचं नाव अगदी पुढे येत आहे, चर्चेमध्ये त्यांचं नाव आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? मी तसे कामं करतो. कामं जे लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो, ते दवाखान्याचं काम असो किंवा नगरपालिकेतलं पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचे असो किंवा नालीचे प्रश्न असो, हे मी प्रत्येक प्रश्न नागरिकांचे सोडवत आहे. त्यामुळं सर्व महिला वर्ग व नागरिक यांचा पाठिंबा मला आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या भरोशावर आज निवडणुकीत उतरत आहे. या ठिकाणी तुमच्यापेक्षा येथील जे प्रभाग क्रमांक 7 येथील जी जनता आहे त्यांनी स्वाक्षऱ्या करून तुम्हाला पुढं होण्यासाठी सांगितलेलं आहे, किंवा नगरसेवक म्हणून नगरसेवक नसताना देखील तुम्हाला लोक नगरसेवक म्हणतायत. काय कारण आहे? मी स्वइच्छेने त्यांच्या स्वाक्षऱ्या तिने दिलेल्या आहेत. मी स्वतः कोणावर जबरदस्ती केलेली नाही. ते म्हणते तुमच्यासारखा व्यक्ती आम्हाला पाहिजे. वेळोवेळी रात्र बेरात्री ते मला फोन करून विचारत असतात, लाईट कधी येणार, पाणी कधी येणार, असं म्हणजे प्रत्येक कामाला मी धावून जात असल्यामुळं त्यांचा अतिशय माझ्यावर विश्वास आहे. म्हणजे दुसऱ्या नगरसेवकासारखं वादा करून असं 1-4 महिन्यानंतर काम करत नाही. मी लगेच ताबडतोब 2 दिवसात त्याचं कसं निवारण होईल ह्या गोष्टीकडे मी लक्ष देतो. काय कारण आहे? काय एवढं तळमळीनं तुम्ही कामं लोकांची करता, किंवा जी जनसेवेचा वासा आहे तो कुठून तुम्हाला मिळालेला आहे? माननीय आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून मला भेटलेला आहे. नंतर मी मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब ज्यावेळेस ह्या पक्षात आले त्यांचा आशीर्वादामुळे मी हे सर्व करत आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे तुम्ही बालमित्र आहात आणि तुमची मैत्री ही घट्ट मैत्री आहे. तर काय सांगायचं मैत्रीबद्दल? आत्तापर्यंत मी साहेबाला माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी कधी साहेबाला म्हणलं नाही मला रोडचे कामं द्या किंवा नाल्याचे कामं द्या. माझ्या आयुष्यात साहेबाला तुम्ही जाऊन विचारू शकता की साहेब मंगेश देशमुख तुम्हाला आत्तापर्यंत काय मागितलं का? मला तसली अपेक्षा नाही. मला हे काम करायचं आहे, मला पैसे कमवायचे नाहीत ना काय नाही, फक्त मला जनतेची सेवा करायची आहे. नगरपालिका आता का लढवायची, नेमकं काय कारण आहे नगरपालिकेला? कारण की इथले लोक वारंवार पहिल्या नगरसेवकाला सांगून प्रत्येक काम होत नसल्यामुळे सर्वांनी मंगेश देशमुख हे अतिशय चांगलं काम करत आहे. त्यामुळं सर्वजणाचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला पक्षाने तिकीट नाही दिलं तुम्ही अपक्ष थांबा, पण थांबा, आम्हाला तुमच्यासारखा माणूस पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. प्रभाग 7 मध्ये नगरसेवक नसताना देखील लोक ज्यावेळेस आपल्याला तो दर्जा देतात त्यावेळेस निश्चितच आपल्यासाठी ती एक अभिमानास्पद गौरवास्पद बाब आहे. हो नक्कीच, कारण की मी तसे कामं करतो. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की हे नगरसेवक नसताना, कुठलं पद नसताना एवढे कामं करू शकतो. नगरसेवक झाल्यानंतर किती काम होईल आपल्या विभागाचं क्रमांक 7चं, हे सगळं म्हणजे त्यांना सर्वांना माहिती. महिला असो, वयस्कर माणूस असो किंवा मित्र कंपनी असो, सर्वांना माहिती की हे कोणाचा रुपयाचा शर्मिंदा नाही आहे, राहणार नाही आहे. ह्यांना मला गल्लीचा विकास करायचा, पैसा कमवायचा नाही. तुमचं उद्योगामध्ये देखील नाव आहे. उद्योग असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करून आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आणि या ठिकाणी आतापर्यंत या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करणं एवढं सोपं नाही, तरी पण तुम्ही हे काम या ठिकाणी अवघड वाटणारं काम देखील सोपं केलेलं आहे. काय कारण आहे? ह्या सर्व जनतेचं प्रेम, माझ्या विभागातील सर्व नागरिकांचं मला पाठबळ असल्यामुळं मी माझा स्वतःचा व्यवसाय सोडून मी तिथं काम करतो. 8-8 तास मी त्या स्पॉटला थांबून पूर्ण काम करून घेतो. म्हणून सगळा महिला वर्ग, तर सर्वात जास्त महिला वर्ग माझ्या पाठीशी आहे, जे की मला भाऊ मानतात, मी त्यांना बहीण मानतो. आतापर्यंत कोणती उल्लेखनीय कामं आपण केली आहेत की जेणेकरून त्याचा फायदा वार्डाला असेल, समाजाला असेल किंवा येथील जी जनता आहे त्याला झालेला आहे? मी रोड मंजुरी करून घेतले. नाल्या नवीन 6 एरियातल्या नाल्या, दोन्ही साईडच्या नाल्या मंजूर करून घेतल्या. रोडचे लाईट नवीन टाकणे, दुरुस्ती करणे, बोरची पाईपलाईन नवीन टाकणे, नळाला पाणी व्यवस्थित सोडण्यात यावे असं नगरपालिकेचा वारंवार अधिकाऱ्याला सांगून ते पाणी वेळेत सोडण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक कामं आहेत की जे की मी सर्वांच्या मनात बसलेलो आहे. त्यामुळं 100% नाही 101% मीच निवडून येणार हे मला विश्वास आहे. ते पण माझ्या सर्व नागरिक व मित्रमंडळाच्या ह्याच्यावर पाठिंब्यावर. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही माघार घ्यायची नाही, आम्हाला पक्षाशी काही संबंध नाही, आम्हाला हे तुम्हीच पाहिजेत नगरसेवक म्हणून.
पक्षानं जर तुम्हाला डावललं तर काय पुढची दिशा असेल? ती मी सर्व माझ्या मित्र परिवाराला व सर्वांच्या माझ्या नागरिकांना सगळ्या माझ्या बहिणींना विचारून मत घेऊन मग ते पुढे ठरवेल मी. आत्ता तर मी सध्या मुंडे साहेबाकडे धनंजय मुंडे साहेबाकडेच आहे आणि मुंडे साहेब मला डावलणार नाहीत हे मला पूर्ण खात्री आहे. कारण मी कामं केलेत, ग्राउंड लेवलवर राहतो कंटिन्यू 24 आवर्स, त्यामुळे ते मला डावलणार नाहीत. आणि त्यांना माहिती आहे कामाचा व्यक्तीच पाहिजे, पैशावाला व्यक्ती इथं देऊन किंवा कामं होणार नाहीत इथल्या जनतेचे. माझं म्हणणं की मनातून जे काम करण्याची इच्छा ज्या व्यक्तीला आहे त्याच व्यक्तीला साहेबांनी तिकीट द्यावं. बरं, काय असेल या निवडणुकीचा अजेंडा? काय असेल आपला? कोणता अजेंडा घेऊन आपल्याला या निवडणुकीत उतरायचं? सर्वच आहे त्यात. पाणी आहे, तुमचे रस्ते आहेत, अजून फक्त हे अर्ध्या चतकोरी एरियापुरतेच कामं झालेले आहेत, बाकीचं अजून पूर्ण विभाग राहिलेला आहे. तिथं नाल्या खराब आहेत, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, मोटर वारंवार जळत आहे, फोकस होत नाही, लाईटच्या फोकस नाहीत कुठं. अशा अनेक समस्या आहेत, ते मला सॉल्व करायच्यात. मी नगरसेवक नसताना एवढं काम करतो, तर नगरसेवक झाल्यानंतर मी पूर्ण हे बारामतीचा एरिया आहे तसा दिसला पाहिजे, ही माझी मनापासून इच्छा आहे. खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रत्येकच उमेदवार या ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करायला असतो, पण जेव्हा खरंच वेळ येते, निवडून येतात, त्यावेळेस या ठिकाणी सुरुवातीला सांगतात की आम्ही सेवा करण्यासाठी रणांगणात उतरलेलो आहात, पण नंतर या ठिकाणी त्यांची मेवा खाण्यासाठी धडपड असते. तुम्ही हे प्रश्न चांगला विचारला की तुम्ही काय करा, सर्वेमध्ये सर्व गल्लीत जाऊन विचारा की पहिले जे नगरसेवक होते त्यांनी काय केला विकास, आणि हे मंगेश देशमुख जे आहे आता उभा टाकणार आहे त्यांनी काय केलं, काय नसताना, नगरसेवक नसताना किंवा पद अधिकारी नसताना एवढे कामं केले. हे तुम्हाला पूर्ण आमच्या वार्डातली जनता सांगेल की मंगेश देशमुख काय करू शकतो. तुम्हाला काय करायचं नेमकं? सेवा करायची का मेवा? सेवा. मला 1 रुपया नको, मी माझ्या वडिलांनी पण कमवला नाही आणि मी पण कमवणार नाही. मला फक्त जनतेची सेवा करायची. मेवा खाणारे खाऊन गेले, त्यांच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही, पण माझं वैयक्तिक सांगतो की लोक माघारी म्हणतात मी विश्वासू माणूस आहे त्यांचा आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बरं, आपल्याला जर आणि मी सर्व जाती धर्मासोबत राहत आहे. आता तुम्ही जे मुलाखत घेतात त्या मुलाखतीमध्ये माझे वंजारी समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, ब्राह्मण समाजाचे येतील, थोड्या भरपूर जण सर्व समाजाचे आहेत. तुम्हाला जर या नगरपालिकेसाठी संधी मिळालीच तर या संधीचं सोनं करण्यासाठी आपली काय धडपड असेल? सोनं धडपड करण्यासाठी मला पहिलीतलं मूल पाण्याचा प्रश्न मला सॉल्व करायचा आहे. परत रस्ते इथं खूप खराब झालेले आहेत, काय एरियामधले ते रस्ते करायचे आहेत. रोड लाईट बसवण्यात यावे असं मी म्हणजे करणार आहे, बसवून घेणार आहे. बस, म्हणजे अजून काय काय असेल ते मला नागरिक सांगतील, मी ते करत राहणार. तुमच्या डोक्यात काही असं प्लॅनिंग आहे का की इथले प्रश्न घेऊन तुम्ही त्यावर कसं काम करायचे तुम्हाला? म्हणजे पाण्याचा मेन प्रश्न आहे. मला इथं काय एरियामध्ये बोर बसवायचे आहेत, काय मंदिरची जागा आहे, तिथं मंदिरची जागा घेऊन मी मुंडे साहेबाला बोलणार आहे, ते जागा घेऊन मला ते मंदिर तिथं बांधण्यात यावं. आणि ज्या एरियामध्ये समजा पाण्याची टंचाई आहे तिथं नवीन बोर घेऊन गल्लीचे कशी प्रश्न सॉल्व होतील पाण्याचा ते सॉल्व करायचं. नाल्या आहेत, रस्ते आहेत, हेच मी पहिलं प्राधान्य त्या गोष्टीला देणार आहे. वीज, पाणी, रस्ते हे माझे 3 महत्त्वाचे टार्गेट आहेत आणि ते करण्याचा निवडून आल्यानंतर हेच काम करणार मी स्टार्टला. संधी जर मिळाली तर निवडून येण्याची काय आपली या ठिकाणी काय सांगायची? मला ह्या भागातील सर्व जनतेचा व नागरिकांचा व महिलांचा व माझ्या मित्रपरिवाराचा पूर्ण सहकार्य आहे. मला त्यांच्यावर भरोसा आहे आणि त्यांना माझ्यावर भरोसा आहे. त्यामुळे मी पाडायचं तो सोडा, पुढच्याच डिपॉझिट जप्त करण्याची एवढी माझ्या ताकद आहे. माझ्या कामाच्या जोरावर ताकद म्हणजे लोक म्हणतील दादागिरीची भाषा, कामाच्या जोरावर मी निवडून येतो ही मला गॅरंटी आहे. माझे मित्र कंपनी हे म्हणजे माझ्यासोबतच असतात, त्यामुळे मला भिण्याचं कारण नाही. कमीत कमी मी परितले जेवढे नगरसेवक त्यांच्यापेक्षा जास्त लीडनं येण्याची ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याची मी पूर्ण ताकद लावत आहे. आज काय सांगायचं न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून जे मतदार बांधव आहेत त्यांना काय आव्हान असेल आपलं? त्यांना एवढंच विनंती आहे माझी की फक्त एकदा ह्या मंगेश देशमुखला तुम्ही सहकार्य करा. 5 वर्ष मी तुमच्यासोबत आहे. बस एवढंच विनंती करतो की पैशाला बळी पडू नका, कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. फक्त जे माणूस काम करतो त्याला मनापासून मतदान करा, हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज
महाराष्ट्र वन चॅनल.